तसे या 15 आहेत मुहूर्त आहेत. एखादा चांगला असा मुहूर्त बघून आपण त्या सुमारास सुरू करू. काय काय जे होतंय ते चांगलंच आहे. होऊ देत तुमच्या मनासारखं. अगं बाई बाळ रडते, मी जरा बघते. हा नाही आई थांबा, मी बघते. किती रडतो ते. बस बस, खूप रडली तू. बस. हा काय झालं? अगं बघ ना किती रडते. शमिका तू हिला खेळवतेस. मी तिच्यासाठी मस्त दूध भरून आणते बाटलीत. ओढे बापरे. तिच्याशी खूप गप्पा मार, तिला खूप आवडतात. आलेच मी. काय झालं काय झालं काय झालं? भूक लागली? हो भूक लागली. आई आणते. हा आता दुधू. मला ओळखलंस? कोण आहे मी? मामी. कोण? मामी. ओल 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 ओल. गाय गाय करायची आहे. झोप येते. पेंडसे साहेब, तुमच्याकडच्या पाहुणे मंडळीचं मानपान आम्ही व्यवस्थित करूच. आशू, ऐकलं ना, आम्ही मुलाकडचे आहोत, तेव्हा आजपासून जरा आम्हाला मान वगैरे द्यायचा बरं का. लग्नात कळेलच कसा मानपान देतो आम्ही ते. एकट्या नवऱ्या मुलाचेच नाही, सगळ्यांचेच शूज चोरीला गेले असतील. वसूल करू आम्ही आमचा मानपान. ठीक आहे, करा. एक्सक्यूज मी, मला एक सेकंड. हॅलो, तू इथे आलीस? गॉड, नाही नाही. ऐक, माझ्या घरी तू अजिबात येऊ नकोस. मी तुला असं का म्हणतोय जरा नीट समजावून घे. हा, ऐक, इथली परिस्थिती आता पूर्ण बदललेली. मी आता अभिजितच्या घरी आहे. मी तुला नंतर भेटतो. बरं, मला एक सर कुठे उतरलीस म्हणाली? हा, हॉटेल ग्रँड पॅलेस जो. चल ठीक आहे, उद्या सकाळी तुला भेटतो मी तिथे. ओके, हा चल. कुठल्या बाईचा फोन आला असेल? कोण आहे? अनिरुद्ध इतका का गडबडला? शोधून काढलं पाहिजे. अनिरुद्धला टेन्शन देणाऱ्या कोणत्याही गोष्टीचा पाठपुरावा करावाच लागेल. आणि हे तर इट लुक्स समथिंग सिरियस. अनिरुद्ध राजे ग्रँड पॅलेस मध्ये एका बाईला भेटायला जाणार आहे. आणि ती बाई इथे येऊ नये अशी त्यांची इच्छा आहे. इंटरेस्टिंग, इंटरेस्टिंग. या सगळ्यात मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? जय, अजून अनिरुद्धचा माझ्यावर पूर्ण विश्वास नाही. आणि तो माझ्यावर विश्वास करेल तोपर्यंत प्रत्येक गोष्टीपासून मी लांब राहायला हवं. पण काय करणार, आलेली संधी मला सोडायची नाही. आलेली संधी आपण सोडली नाही पाहिजे, नाही का? सुजय, मला वाटतं तू उद्या सकाळी अनिरुद्धच्या मागे जा आणि जरा शोधून काढ नक्की काय चाललंय. आता कसं जरा शहाणपणाचं बोलली असत. नाही, तुझ्याकडनं हेच एक्सपेक्टेड होतं मला. जाईन मी.
आपल्यासाठी. ओ येते मम्मा. मम्मा दुधू आणायला गेलीये ना. ओ आली सोनुलीची. फार किरकिर करते ना. अगं रात्री कणकण होती तिला, म्हणून औषध घेऊन आले लगेच. देऊन टाकते तिला. तोपर्यंत तू हे दूध पाजते. हो, पण ते तिला पाजायच्या आधी चेक करून घे. थोडंसं हातावर घे आणि चेक कर की थंड झालंय की नाही. मी पटकन औषध घेऊन येते. हे घे. हळू सावकाश. आले जा मी. शमिका, दे तिला इकडे. ओ ग ओ शमिका, अगं काय हे? सांभाळता येत नसेल तर घेत नको जाऊ. अगं तसं नाही, मला दोन्ही एका वेळी नाही धरता आलं. माधुरी काय झालंय? माधुरी, अगं फक्त दूध सांडलंय ना, पुसून टाकूया आपण. आई अगं भुकेने कळवळतीये ग ती. हो माधुरी, 2 मिनिटात दुसरं दूध देते बस. अगं एकदम सवय असते का कोणाला? येईल हळूहळू तिला सुद्धा. तुला तरी आधी येत होतं का सांग? यायला लागलं ना आता? येईल, नक्की येईल. माधुरी, शमिका, आई मी चुकून आहो. अगं ठीक आहे ना, येईल हळूहळू तुला सुद्धा. मला माहितीये बाळा. मी तिला दुसरं दूध देते. थांब. शमी, डोंट वरी. मी मामींना मदत करून येते जरा. हो ऐक ना, मला पण हे पुसायचंय. मी पण येते. चल चल. अरे वा, आता या घरात समृद्धी येणार. ते म्हणतात ना, ज्या घरात दूध वाहून जातं त्या घरात समृद्धी येते. लग्नाआधीच सगळं भरभरून वाहून जात आहे. लग्नानंतर वाहून जायला काही शिल्लक राहणार आहे की नाही? मी आपलं सहज बोललो. डॅड, दूध आणले. डॅड, बोल. ऍक्च्युली मला तुम्हाला थँक्स म्हणायचं होतं. माझ्या आणि अभिजितच्या लग्नाला तुम्ही होकार दिला. थँक्स. मला अजून काहीच नको होतं. मला कसलं थँक्स म्हणते? शमिका, सॉरी तर मी म्हणायला. खूप रडवलं ना मी तुला. माझ्यामुळे तुला जंगलात एका छोट्याशा झोपडीत राहावं लागलं. अभिजितला खूप त्रास झाला. असंच असतं. स्वतःच्या नजरेवरती माणसाला विश्वास प्रचंड बसला की बाहेरचा चुकीचा रस्ता सुद्धा त्याला बरोबर वाटायला लागतो. पण आय प्रॉमिस, परत पुन्हा अशी चूक नाही होणार. शमिका, मला ना तुम्हा दोघांचा खूप अभिमान वाटतो. आज या सिच्युएशन मध्ये जर तुम्हा दोघांच्या ठिकाणी दुसरं कोणी असतं ना, पळून जाऊन लग्न करून माझ्या समोर आले असते, तेव्हा मी काहीच करू शकलो नसतो. पण अपेक्षित नो डाऊट त्या
पोरावरती खूप चांगले संस्कार आहेत. तो थांबला. आम्हा सगळ्यांचा आशीर्वाद घेण्यासाठी तो थांबला. प्राऊड ऑफ यू. हाच प्रॉब्लेम आहे तुमच्या दोघांचा. दोघांची बट्टी झाली ना की विसरून जातात की मी पण राहते या घरात. ये असं चुकीचा विचार कशाला करायचा? अरे बाबा, छोटी म्हणून काय एक काम करा, मारून घ्यायचं. मारून घ्या. आता मारा. इकडचा हात. माधुरी, हा घे डबा आणि वेळच्या वेळी खाऊन घेत जा, नाहीतर ऍसिडिटी होते तुला. हो गाई. बरं आई, आज यायला खूप उशीर होणार आहे. अगं ती मानसी आहे ना, ती आज येणार नाहीये. त्यामुळे तिची सगळी कामं माझ्या माथ्यावर पडली. बरं बरं, आजचं ठीक आहे, पण ऑफिसमध्ये जरा विचारून घे ना सुट्टीचं. अगं अभिच्या लग्नाची तयारी सुरू झाली आहे आणि दिवस नाहीत आपल्या हातामध्ये. बरं, आधीच त्यांच्या लग्नात इतकी विघ्न आली आहेत ना की आता लवकरात लवकर लग्न होऊन जाऊ दे असं वाटतंय. सगळं हातातोंडाशी आलंय ग. विचारून बघ ना सुट्टीचं. आई सुट्टी शक्य नाहीये ग. अगं कामाचं इतकं प्रेशर आहे ना. मार्च एंडिंग आहे आणि एप्रिल मध्ये कंपनीच्या पॉलिसी पोझिशन सगळं चेंज होणार. त्यामुळे पुढचा महिना आणि हा महिना नो सुट्टी. अगं वेळ पडली तर रविवारी सुद्धा कामाला जायला लागणार आहे मला. आता कसं करू मी एकटी तरी कुठे कुठे पुरी पडणार आहे. मेघ नाही हाताशी. अरे अभिला विचारायला पाहिजे. तिला कळवलंय तर की नाही लग्नाची तारीख वगैरे. काय करणार, ही कार्टी तर फोनच करत नाही. कधी बोलणं होणार तिच्याशी आणि कधी बरं लग्नाला तरी येऊ शकणार आहे की नाही कोणास ठाऊक. नचिकेतरावांचं विचारायला पाहिजे. दोघं येणार का, एकटेच येणार का काय. माधुरी, अगं शमिकाने तुझ्यासाठी गाजराचा हलवा पाठवलाय. लंच मध्ये नक्की खा. बरं चल, आपण नंतर बोलूयात. मला खूप उशीर होतोय. आई आली बघ तुझ्या मदतीला. माधुरी, चल बाय बाय. बाय. मामी, खरंच काहीही मदत असेल, कुठलंही काम असेल तर मला सांगा. मैं हूं ना. बरं, आता सध्या जरा बस इथे आणि तोपर्यंत चहा करून आणते. मला मदत करायची, यादी करायची, काय काय कामं करायचे, काय काय सामान आणायचं याची सगळ्याची. मग शॉपिंगला जाऊया आपण. चालेल. चल. कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. आय होप तुझ्या लाईफचा शेअरचा ग्राफ कायम वरतीच चढत राहणार, कधीच खाली येणार नाही बघ. थँक्यू सर. सर माझी अशी फार इच्छा आहे की या फर्ममध्ये परमनंट एम्प्लॉय म्हणून जॉईन व्हावा. नो प्रॉब्लेम, वेलकम. फक्त ऑफिशियल शेअर ब्रोकर म्हणून तुला तुझ्या नावाचं लायसन्स काढावं लागेल. थोडं पेपर वर्क आहे, जरा वेळ लागेल, पण होऊन जाईल. ग्रेट. सर मी जॉईन झाल्यावर पहिली इन्व्हेस्टमेंट माझ्या फियॉन्से शमिकाच्या नावानं करेन. गुड. ऑल दी बेस्ट. थँक्यू सर. साहेब, शमिकाताईने गाजराचा हलवा बनवलाय आणि तुम्हाला डबा द्यायला सांगितलाय.
शमिका, खूप दिवसापासून ना माझ्या मनात तुझ्यासाठी खास काहीतरी वस्तू घ्यायची आहे. म्हणजे तू ज्या पद्धतीने अभिला मदत केलीस, अभिच्यासाठी वेळ दिलास, अभिला समजून घेतलंस, तसं सहज कोणी नसतं घेतलं समजून. आणि मला जर कोणी सांगितलं असतं ना की अभिसाठी त्याच्यापेक्षा गुणी मुलगी शोध, तर मलाही नसती सापडली. पण तू ती सापडलीस आम्हाला, म्हणून तुझ्यासाठी काहीतरी घ्यायचंय. आणि असंही साखरपुड्याची आणि लग्नाची खरेदी एकदम थोडीच होणार आहे, म्हणून म्हटलं आज करूया सुरुवात, जाऊया खरेदीला. गुड आयडिया मामी, आपण जाऊया. चालेल ना शमिका? हो चालेल. मी अभिला विचारू का? त्याला वेळ असेल तर तो येईल नाही? हो हो विचार ना. तोपर्यंत मी साडी बदलते. हे जरा आवरून ठेवशील प्लीज, गड्या करून ठेव. अभि फोन का उचलत नाहीये? सारखा कट करतोय माझा फोन, असं कधी होत नाही. शमी, काय झालं? अभिचा फोन नाही लागला का? काय नाही ग, एवढी मायेची माणसं आहे तिथे, पण कधी कधी ना आपल्या आईची खूप आठवण येते ग मला. खूप गरज भासते तिची, आपल्या सख्या आईची. म्हणजे बघ ना, तिच्या मांडीवर डोकं ठेवून आपली सगळी सिक्रेट्स शेअर करू शकतो आपण. तिच्या कुशीत शिरून सगळे टेन्शन्स विसरू शकतो आपण. आपल्याला काय आवडतं, काय आवडत नाही हे परफेक्ट माहिती असतं तिला. ती आई जी आपल्याला खूप ओरडते, पण रात्री पांघरून घातल्याशिवाय झोपू सुद्धा शकत नाही. आपली मुलगी सासरी चालली आहे हे ऐकून जिला खूप त्रास होतो, तिचे डोळे भरून येतात, अशी आई. मला खूप आठवण येते ग आपल्या आईची. मी तुला सगळं सांगते, पण इथे नको. आपण दुसरीकडे कुठेतरी जाऊयात. मला तुला खूप काही सांगायचंय. मी एकटी तरी कुठे कुठे पुरी पडणार आहे? एक नाही हाताशी. चिकित्रावांचे विचारायला पाहिजे, दोघे येणार का, एकटेच येणार का काय? आईला वाटतंय मेघना US मध्ये,
मजेत आहे. आणि मेघना मेघना तर इथेच आहे. हे जेव्हा आईला कळेल तेव्हा तेव्हा काय वाटेल तिला? आई सगळं समजून घेईल की मेघनासारखीच कोलॅप्स होईल. मॅडम साहेबांनी बोलवलंय.